हॅलो गाईज, वेलकम आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो शिमगा फेस्टिवलमुळे आपण आलो होतो गुहागरला. शिमगा झाल्यानंतर आता आम्ही प्लॅन केला आहे की आपण जाऊन देवदर्शन करू. सो आत्ता आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. सो सगळ्यात आधी आपण जाणार आहोत जयगडला, जयगडच्या जयविनायक मंदिरात, आणि मग तिथून पुढे जाणार आहोत गणपतीपुळे. सो तुम्हाला गुहागरपासून जर रत्नागिरीला जायचं असेल तर तुम्ही गुहागर तवसळ इथून फेरी बोट पकडू शकता आणि तुम्हाला जयगड रत्नागिरी या पॉईंटला सोडेल. सो आता आम्ही पोचलो आहोत तवसळ जेट्टीजवळ. आता बोटीवर चढत आहोत, तुम्ही बघू शकता. आम्हाला आता तवसळ जेट्टी पॉईंटपासून ते जयगड जेट्टी पॉईंटपर्यंत पोचायला 10 ते 15 मिनटं लागतील. सो इकडचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. सो तुम्हालाही जर गुहागरपासून रत्नागिरीला जायचं असेल तर तुम्ही हा रूट प्रिफर करू शकता. बोटचे टायमिंग्स तुम्हाला गुगलवर जर तुम्ही सर्च केलात तर त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि चार्जेस पण एकदम रिजनेबल आहेत. सो आम्ही आता आलो आहोत जयगड पॉईंटजवळ. इथे आमची आता फेरी बोट थांबेल. सो आम्ही सगळे उतरू आणि सगळ्यात आधी जाऊ जयगडच्या जयविनायक मंदिरात. याच आपण पोचलो आहोत मंदिराजवळ. इथे तुम्ही ॲड्रेस बघू शकता, जयगड रत्नागिरी. सो इथून आता आपण एंटर करत आहोत. किती नेचर फ्रेंडली हा मंदिर बांधलेला आहे. आजूबाजूला पूर्ण हिरवागार गार्डनसुद्धा आहे. हे मंदिर 2003मध्ये JSW एनर्जी लिमिटेड यांनी बांधले आहे. हे मंदिर जयगड फोर्टपासून सुद्धा जवळ आहे आणि समुद्रापासून सुद्धा जवळ आहे. इथून आहे मंदिराच्या परिसरातील एंट्री पॉईंट. सो आजूबाजूला तुम्ही बघू शकता, हे सुंदर असं गार्डन आहे. मी ही पायवाट केलेली आहे तिकडे जायला. हे आहे सुंदर असं जयविनायक मंदिर. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असं गार्डन आहे. तिकडचा आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. एकदम नेचर फ्रेंडली असं हे मंदिर आहे. आणि गार्डन सोबत तिथे एक पाण्याचं कुंड सुद्धा आहे. पाण्याचं कुंड सुद्धा खूप सुंदर असं बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मंदिराचा ओव्हरऑल व्ह्यू पण खूप सुंदर आहे. मंदिराकडे जायला सुंदर अशी पायवाट बनवलेली आहे आणि मंदिराकडे जाता जाता तुम्ही सुंदर असा गार्डन व्ह्यू, हिरवागार व्ह्यू एन्जॉय करू शकता. हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स पॉईंट, जिकडनं तुम्ही आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊ शकता. सो हे आहे जयविनायक मंदिर, जे लोकेटेड आहे जयगड रत्नागिरी इथे. चला आता आपण मंदिरात एंट्री करूया. तो मंदिरात एंट्री करायच्या आधी मंदिराच्या समोरच सुंदर असं हुंदीर मामाची मूर्तीसुद्धा आहे. सो देवांची ते त्याची जी पण विश आहे ते हुंदीर मामाच्या कानात सांगत आहे. सो इथून आता आपण मंदिरात एंट्री करणार आहोत. समोरच गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. चला जाऊन आपण त्याचे आता दर्शन घेऊया. आणि मंदिराच्या बाजूला श्री हनुमान यांची मूर्तीसुद्धा आहे. सुंदर अशी श्री बजरंगबलीची मूर्ती आहे. सो तुम्हीही जर रत्नागिरीला आलात तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. सो आता इथून आपण जाणार आहोत गणपतीपुळ्याला, जे फक्त या मंदिरापासून 13 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, जे आपण पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तो स्टे ट्यून राहा आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.